चॅनल अ डे विथ सानिका. हा, तुम्हाला माहिती आहे मी आली आहे कोकणात आणि आज आहे दिवस 4था आणि आम्ही चाललोय विजयदुर्गला. देवगडमध्ये विजयदुर्ग म्हणून एक प्लेस आहे, ते बीच आहे, तिथे चाललोय. आता निघतोय रेडी होऊन. चलो चल ना, सायकल वर जायचंय का? बोला लवकर. साथीदार आहेत ते आंघोळीला गेलेत. एवढा वेळ लागतो? साथीदार नाही, जे फिरवणारे ते आता आंघोळीला गेले. भूक लागली यार. आम्ही निघालोय, पण जो आम्हाला फिरवणार आहे तो काय दिसत नाहीये दूर दूर पर्यंत. आता आम्हाला इथून पकडायची आहे बस. आम्हाला 5 वाजेपासून उठा 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 करून 5:30 आम्ही इथे रेडी आहे. गावी येऊन आणि हे बघा आज सगळी तयारी. फ्लॅश किती वेळ लागतो तिथे पोचायला? 1 तास, पाऊण तास. किती रुपये तिकीट आहे? अशी असते अशी खूप वर्षात बघितली. बस कणकवलीत आहे ती बघ आली आहे कोणती? धबधबा देवगड बघा. 4 बस गेलेत आणि बोलतोय एक पण नाही याच्यातली, आणि पळवला आम्हाला त्याच्यासाठी. मेरा देश बदल रहा है आगे बढ़ते. क्यों भाई? स्कॅन करून लोकेशन दाखव. नेट बंद कर. गायजांना दाखव. ब्राईटनेस वाढव प्लीज, कृपया तुझ्या फोनचा. बघतोस काय? दिसणार कसं माझ्या गायजांना? आणि वेबसाईट आली डायरेक्ट. अरे नको, तिथे QR दिलाय पण. या QR वर स्कॅन करून लोकेशन एक्सेसच नाही दिला. पण त्यांनी ऍक्सेस नाही दिले असं याचं म्हणणं आहे. शेवा थांब बघूया. हा खोटं बोलू शकतो, हे खरं आहे. कोण तू? अरे खरं नाही, एरर दाखवलं. म्हणजे एक आहे, प्लीज कॉन्टॅक्ट द ऍडमिनिस्ट्रेशन. का सॉरी, देऊ का नाही करू? दाखवतायत मला. नाही मला कळलं, माहिती आहे का? चिनी झाले. ती बोर्ड बघितलीस का? हा बघितली मी तिकडनं खिडकीतून. अरे आपलीच बोट आहे, मामाची आहे. ओ मामाची बाय, बोट आहे. अमेरी अमेरी. अरे आतो ना, मरायचं आहे. मी काय म्हणतोय, आम्ही पोचलोय या लाल परीतून विजयदुर्गला. ओके चालेल. काहीतरी घेतलं ते मम्मी. माझा कोणाचं गाव आहे? माझा. तुझं या गाव? गावात सगळे मामा आहेत माझे. बापरे. माहिती वगैरे म्हणा. ओ बाय बाय. अरे तिकीट नाही घेतलं ना बाय. अरे वावर ओळख आहे. बघा ओळख. बाय का एरिया आपण काय नाव बोललं. एक नावावर तिकीट काट. सलाम करायचं विसरले फक्त यावेळी. तुम्ही होता असे येतो काय माझे.
काय पण ते खूप दिवसांनी आलास ना मग ओळखलं नाही. 4-5 वर्षी आले. हा हा. स्टार्टिंग कोणता दरवाजा? जिबली ए जिबी नाही. आणि तिथनं असं मोठं त्याला नाव जिबी का दिलं? नाही एवढं नाही माहिती. असं हा ते सांगतो. ओके. थँक्यू काका. थँक्यू काका. इन्क्वायरी विजयदुर्ग. मराठ्यांची आरमारी राजधानी असलेला विजयदुर्ग किल्ला. तो रत्नागिरीला जाताना लागतो. अरे काय यार तू मामाची बोट तिथे ती एवढी मोठी बोट घेऊन काहीतरी पैसे टाकून जाऊया. मामाची बोट आहे मग ठीक आहे ना. आपला एरिया आपला भाई नाव सांगितलं की तिकीट नाही घेतलं. ते त्यात काय असतं, चुना, गुळ, शिस अशा 3-4 गोष्टी ते मिक्स करून हे सगळं किल्ला बांधलेला चुनाचं मला माहित होतं. हे बाकीचं शांत आहे रे, एकदम शांत वातावरण. बरोबर. हा लांजा ताला दरपट. इथे तर कोणीच नाहीये. नाही यार पण मला शांततेसाठी लांजा खूप आवडलं. महाराजांचं सानिध्य. महाराजांकडे आपण अरे हा होम ग्राउंड किल्ला आहे रे माझा. होम ग्राउंड असं आम्ही बोर गोळा करायला यायचो किल्ल्यात. महाराजांसोबत नाही. हा ना कसली असणार. उन्हाळ्यातच येतात बोरून. शटअप. आय नो. बायोलॉजी नाही काय असते. भूगोल येतो. भूगोल आता नसतात बाया. असतात. आता चिंच असतात. ते थोडेसे पावसाळ्या उन्हाळ्याच्या नाही. ह्याच्यात असतात. जांभूळ जेव्हा येतात तेव्हा असतात. नाही जांभूळ आत्ताच येतं जांभूळ. जांभूळ लास्टला येतं मेच्या. आत्ता बोरं असतील पण मी सांगतोय ना. ठीक आहे भेटली तर चांगली गोष्ट आहे. मी तर बोर प्रेमी आहे. ए कॉल करा त्यांना लवकर हरवतील ना किल्ल्यात. लपाछपी नाही खेळायला आले आपण इथं. संकेत साईड वर आहे. पुढे असं काय सांग कुठलं असं गेट असंच काय बांधलंय. हा गेट असा बांधला. हा गेट नाही हे असं एंट्रन्स असं काय. कारण ते जे कोणते आपले घोडे वगैरे यायचे ना ते त्यांच्यासाठी ते चढण्यासाठी अशक्य व्हायचं. कारण तो टर्न आहे ना नाही कारण ते काय ते आमची तोफ आहे. ते काय सांगतो इकडे तोफ दाखवतो. दारू गोळे वगैरे घेऊन येतात ना ते जास्त वजन होते ना. दरवाजा बंद केल्यानंतर हा ओके. त्याच्यामुळे तो असा बांधला. लगेच सलाम करतोय. उभे राहून रील्स काढू नये. हा बरोबर. आपण व्हिडिओ काढतो. रील्स नाही आपण हिस्टॉरिकल व्हिडिओ. ते ध्वजस्तंभा स्तंभाकडे जाताना आपल्याला शंकराचं मंदिर मिळतं. म्हणजे सॉरी पिंड आहे. हे सांगतो वरती इथे झेंडावंदन कुठे आणि इथून झेंडावंदन होतं. इकडे होतं. फ्लॅशने सांगितलं. हा मग तिथेच होतं ना. बाकीचे खाली असतात. फक्त बघायला मिळतं. पण इकडून बघा असं हे नाही कटडा वगैरे नाही. कटडा सगळं चुकीचं बोलता मी ब्लॉगिंग करणार आहे.
ऑल इंडियर बोलतो. वाव, ते पाणी जाणार आहे आपण. जाणार आहे तिथूनच तर घरी येणार आपण. ओके. काही इकडच्या बीचच्याच प्रेमात ह्याच्यात मिळतात ना रे. मिळणं कठीण आहे. या गोष्टी तुला माहित. कॅमेऱ्यात काहीच झालं यार, काहीतरी पण माझ्या झालं ते. माझाही झालंय. अरे यार, मोय मोय सानिका यार. ठीक आहे चला, आता आपण पुढे चाललोय. मला बोलायचं नाही काय. माडी म्हणजे माडी दरवाजा वगैरे काही विषय आहेत म्हणजे समजेल आपल्याला. फ्लॅश कुठे तू कुठे तिथे लिहिलंय माडी. ए माडी काय रे? फ्लॅशू माडी नाव आहे. ओके, हा नरबुरुज म्हणतात त्याला. असं ते विहिरीसारखं आहे. मला लहानपणी सांगितलं होतं, माझ्या लक्षात नाही प्रॉपर. त्यात असे डेड बॉडी असतात, म्हणजे असं आक्रमण झालं, कापाकापी झाली. आता मेले ना एवढे, आई आता काय करणार, मग ते ह्याच्यात टाकायचे सगळ्यांना आणि एकदम पेटवायचे. येस, असं मला लहानपणी सांगितलं होतं. सॉरी. अरे आम्ही हा संदेश पोहोचवायचा की नाही मग? तिथं असं खाल्लं जावं लागणार, इथून नाही ना जाऊ शकत. बाबा घोरपड आहे, माझे बाबा घोरपड आहेत. नाही ना, तुझे बाबा घोरपड आहेत. नाही ना, आपण कसे जाणार, नाही जाऊ शकत. ते लोक कसे जायचे? ते लोक उड्या मारत जायचे, ते जायचे, त्यांना सवय होती. ते जायचे, उंच होते. ते उंच होते एवढे. त्यांची फूट जास्त हाईट होती. ते उंच होते म्हणून आमची हाईट छोटी राहिली. शिया काही बोलते रे. बापरे, मला नंतर घ्यायला झालं बोलले काय. पण मी त्या येथून नाही बोलली कॅनडा. तो हे तुम्हाला वाईट नजरेने कळल्यावर कळतो. आता मी आहे थकली. कारण पण आमचा गाईड काय नाही थकला. ही थकली, ही झाली थकली कारण लहानपणापासून ही थकली. भी मतलब उगाचच. भाई हा रस्ता काय आहे? ते असं त्यांच्या वाड्यात किल्ल्यात घुसतात ना छावामध्ये, तसं वाटतं. ते वरून कसे चालले आपण खाली नव्हतो, पण तिथनं पण बाहेर जायचं असेल तर परत चालला. रस्ता आहे. ओके, खाली जाण्यासाठी गाडी ह्या साईडून पण आहे. कंटाळा येतो व्हिडिओ वाढत. घुसलीमध्ये तू पण घुसला मध्ये. क्रिकेटचं मैदान दरबार लागत असेल. काय घोडे इथे त्यांचे घोडे पार्क करायचे. इकडे असेल. त्या गाईडने तसं सांगितलं, मी तसं सांगितलं. काय असतो काय घोडे इथे राहायचे त्यांचे. A few moments later. किल्ला फिरून आलोय आणि आता जेवायचंय. इथे फ्लॅशचं घर आहे एक, तिकडच्या अंगणात जाऊन आम्ही जेवतोय. आणि आज परत नॉनव्हेज आहे आणि आम्हाला दोघांना व्हेज खायचं. म्हणजे मी तर व्हेजच आहे आणि याला व्हेज खायचं. पण आम्ही मिसळ घेतली. आम्ही नाशिक करणार. कुठे हात नाही लागणार. एक पण घास नाही भेटणार कोणाला. इथनं शॉर्टकट आहे घरी, पण मी जरा फिरवून देईन, रस्ता दाखवतो छानपैकी, छान वाला. येताना नाही बघू शकत. नाही, येताना आपल्याला दुसरीकडनं जायचं ना. ओके, आपल्याला कारण तिथनं उतरून तसं त्या बोटीकडे जायचं. मी काय बोलतोय, हे मासे पकडायला गेले. मुनगंडा म्हणजे नदी असतं. हे जरा इकडे इकडे इकडे. पण आम्ही आता बोलतोय बीचवर. तर मित्रांनो, किल्ला वगैरे फिरला. तर मित्रांनो, आता आम्ही किल्ला वगैरे फिरलो आणि किल्ल्याच्या बाजूलाच फ्लॅशच्या मम्मीचं गाव आहे. पण आता ते घर आहे आणि आम्ही विचार केला चला वनातच आम्ही भोजन कालपासून उपाशी. तर आता आम्ही जेवत होतो. नाही भाजी सांगली आधीच आमच्याकडे वन्य
आता आम्ही मस्त याच्या समोर एक झोप काढली आहे. वाम उस्की वाम चुस्की. मस्त झोप काढून आम्ही आता चाललो घरी. डे 4 डन. पोहायला जायचंय. असं कसं पोहायला जायचं आहे. जाऊ की मग. बरगा बरगा. A few moments later. आता आम्ही चाललोय स्विमिंग पूल म्हणजे बीच मध्ये पोहायला. आणि आम्ही बाकीच्यांना रिक्षाने पाठवले आणि आम्ही बसने चाललो. सर आम्ही बाकीच्यांना रिक्षाने पाठवलं आणि आम्ही बसने आलो. पैशांची बचत. कोणीच नाही या बीच वर. आम्ही इथे पोहायला आलो. म्हणजे हे लोक बघा कसे पळतात. जस काय 10 दिवस झाले महिना आंघोळच नाही गेली असे पळतात. ते तिकडे खेकडे पकडतायत. कोणाचं काय तर कोणाचं काय.